तुम आगे पढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। हक्के साहब तुम आगे पढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। दौलत आबा तुम आगे पढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आज मार्केटगावमध्ये ओबीसी जन आक्रोश रॅली झाली. त्या रॅलीमध्ये हजारो तरुणांनी मोटरसायकलवरती सहभाग घेतला. ज्या तरुणांनी ज्या संयोजकांनी आपली जेसीबी म्हणून फुलांची उधळण करून आमचं स्वागत केलं. खरं माझा प्रॉब्लेम असा झाला आहे की एवढी दिग्गज मंडळी इथं समोर बसलेली आणि एवढी दिग्गज मंडळी खाली बसतात आणि आम्हाला वरती बसवलं. हो ऐका ना, या सगळ्या गोष्टींचं श्रेय तुमच्या या सगळ्या गोष्टींचं श्रेय तुम्ही सगळेजण एकत्रित आला आणि माझं गावणार ओबीसी एकत्र आला, हत्यारे मुक्त जाती जमाती एकत्रित आल्या, मेळा झेंडा एकत्रित आला, बंजारा समाज एकत्रित आला. काय क्रांती बनू शकते याची फक्त धास्ती घेतली आहे. आता भाषण म्हटल्यानंतर सभेच्या संकेताप्रमाणे काही नावं घ्यावी लागतात, पण नावं सुद्धा घेऊ नका म्हणून सांगितलं. हे जे भावना आहे या ज्या आता मला घोषणा दिल्या गेल्या या सगळ्यांचा मी आभार व्यक्त करतो. परंतु तुम्हाला आम्हाला फक्त घोषणा देऊन चालणार नाही, फक्त रॅली काढून चालणार नाही, रॅली काढून चालणार नाही, घोषणा देऊन चालणार नाही, एकमेकात भांडून चालणार नाही आणि कुणाची गुलामी करून तर अजिबात चालणार नाही. या महाराष्ट्राचं आराध्य दैवत वैद्यचा राजा छत्रपती शिवाजी महाराज विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आरक्षणाचे जनक राजाचे शाहू महाराज, समतेचा संदेश देणारे महात्मा ज्योतिराव फुले, अखिल मानव जातीचे पवित्र कार्य करणाऱ्या मातोश्री पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, संत सेवालाल, संत भगवान बाबा, संत गाडगे महाराज, संत बसवेश्वर महाराज. आता 450 जाती, 450 जाती, जाती उपजातीसह 493 जाती ओबीसी आणि भटक्या मुक्त जातीचा. मी एक राज्य मागासवर्ग आयोगाचा सदस्य म्हणून ज्यावेळी काम करत होतो, एक मला कैकाडी समाजाचं शिष्टमंडळ भेटलं. ते कैकाडी समाजाचं शिष्टमंडळ घेतल्यानंतर त्यांच्या जातींची यादी आम्हाला दिली. माझ्या महाराष्ट्रामध्ये कैकाड्यांची यादी 25-30 पेक्षा जास्त आहे जाती उपजाती. हे मी का सांगतोय तुमच्या समोर, कारण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला आम्हाला प्रवर्गामध्ये घातलंय, ओबीसी मध्ये घातलंय. 340व्या कलमामध्ये कान खोलून ऐका, 340वा कलम ओबीसी साठी होतं, 341वा 342वा कलम एसटी आणि एसटी साठी होतं. माझ्या आंबेडकरी जनतेला, माझ्या दीनदलिताला आरक्षण देण्याच्या अगोदर 340व्या कलमामध्ये विचार करणारा कोण माणूस होता, तर त्या माणसाचं नाव होतं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तुमचं आमचं झालं काय? अहो त्यावेळी सुद्धा हे बघा, ओबीसीच्या आरक्षणाला आत्ताच विरोध होत नाही. ओबीसीच्या आरक्षणाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा विरोध झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना राजेंद्र प्रसाद, सरदार वल्लभभाई पटेल हे ओबीसीच होते. या माणसाने त्यांना प्रश्न विचारला, डॉक्टर बाबासाहेब तुम्ही दलितांना आरक्षण दिलं, तुम्ही आदिवासींना आरक्षण दिलं, आम्ही समजू शकतो. ज्यांच्या बाबतीमध्ये स्पर्शता पाळली गेली त्यांना तुम्ही आरक्षण दिलं हे आम्ही समजू शकतो. पण गावगाड्यामधल्या
माळी साडी कोळी गेली हंटर खंडर चंदर वजारी लोणारी परी गुरव घरची नाभी सुतार लोहार कुंभार बेरड बेरड रांगोळी मुस्लिम समाजामधला कुरेशी बागबान कासार केली तांबोळी बाबासाहेब तुम्ही या माणसांना का आरक्षण देताय? या माणसांच्या बाबतीमध्ये कुठं छोटाछूटपणा पाळला गेला? या माणसांच्या बाबतीमध्ये कुठं अस्पृश्यता पाळली गेली? त्यावेळी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या सगळ्या नेत्यांना उत्तर दिलं. गावच्या खुशीमध्ये गावगाड्यामध्ये मी माझ्या दीनदलितांना आदिवासींना आरक्षण दिलंय. पंडितजी ही ओबीसीची यादी तुमच्या समोर दिली ना. डोंगराच्या खुशीला कुठेतरी बंजारा समाज राहतोय, वाड्या वस्त्यावरती कुठेतरी बंजारा वंजारी धनगर राहतोय. विमुक्त जाती जमाती आजही एका गावामध्ये स्थिर नाही. या माणसांना सुद्धा मला शिक्षणाच्या प्रक्रियेत आणायचंय. या माणसांना सुद्धा मला माणूस म्हणून जगवायचंय. या माणसांना सुद्धा मला निर्णय प्रक्रियेमध्ये आणायचंय. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला मला 340व्या कलमामध्ये हे आरक्षण दिलं. नाही झालं आरक्षण. मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कायदे मंत्री पदाचा राजीनामा दिला. नाही तुम्ही आम्ही बाबासाहेबांना समजून घेऊ शकलो. नाही तुम्ही आम्ही महात्मा फुलेंना समजून घेऊ शकलो. नाही तुम्ही राजर्षी शाहू महाराजांना समजून घेऊ शकलो. बाबा म्हणून तुमच्या आमच्यावरती ही वेळ आली. हा मंडळ आयोग लागू होण्यासाठी 94 साल उजाडावर आलं. देशाला स्वातंत्र्य 47ला मिळालं. डॉक्टर बाबासाहेबांनी तुम्हाला संविधान 1950ला दिलं. पण ओबीसींना मात्र आरक्षण देण्यासाठी विश्वनाथ प्रताप सिंगांचा जन्म व्हावा लागला. तो मंडळ आयोग 1994ला लागू झाला. ज्या फुले शाहू आंबेडकरांच्या जन्मभूमी महाराष्ट्रामध्ये तोच मंडळ आयोग आज कोणतरी माणूस चॅलेंज करतोय. काय म्हणतो तो माणूस? म्हणतो आम्हाला ओबीसी मध्ये आरक्षण द्या, नाहीतर आम्ही मंडळ आयोगात चॅलेंज करतो. तुझ्या बापाच्या त्यांचे खाऊ पेट आहे ना. काय म्हणा मंडळ आयोगात चॅलेंज करतो. सगळ्यांचं आरक्षण घालून टाकतो. मग तो छगन भुजबळाच्या माळ्यानं लय खाल्लंय, धनगरानं बंजाऱ्यानं लय खाल्लंय, बंजाऱ्यानं लय खाल्लंय. आणि काय म्हणतो काय म्हणतो 70 वर्ष झाले खाते. अरे मंडळ आयोग लागू कधी झाला? परत काय म्हणला म्हणजे तरी आम्ही आणि ओबीसी भाऊ आहे. काय म्हणला? आम्ही आणि ओबीसी भाऊ म्हणला. धनगराचं आमचं काही भांडण नाही. धनगरानं आम्ही भाऊ आहे म्हणला. आणि धनगराची एसटीची लढाई तिला आमचा पाठिंबा आहे म्हणला. पण ज्या ओबीसीचं 27% आरक्षण आहे त्या 27%पैकी 3.5% आरक्षण धनगर घेतात. त्या 27%पैकी 2% आरक्षण बंजारी घेतात. विजय प्रवर्गामध्ये बंजारा समाज आरक्षण घेतो. आमचं आणि भट्ट्याचं काय भांडण नाही. आमचं आणि विजयंतीचं काय भांडण नाही. मग तुझं भांडण काय बरोबर आहे का? गाववाड्याच्या छोट्या जाती बरोबर तुझं भांडण आहे का? म्हणजे एकदा धनगर बाजूला झाला, एकदा बंजारी बाजूला झाला, एकदा बंजारा बाजूला झाला, एकदा बेरड बेरड रामोशी बाजूला झाला. ताकदवान माणसं ताकदवान. एकदा ही विजयंतीची बाजूला झाली की 19% आपण घुसायचं. मग बारकी माणसं सुतार लोहार घसारी कुंभार बरी कैकाडी या सगळ्या माणसांना एकट्याला धरायचं आणि सगळं आरक्षण खर्च करायचं. हा डाव कुणाचा आहे? अरे काय त्याचं शिक्षण आहे? काय त्याचं नॉलेज आहे? असं आरक्षण देतात का कुणाला? आरक्षण कुणाला दिले जातं? भांडव नाही का? आरक्षण जन्मानं जो दलित आहे, जन्मानं जो आदिवासी आहे, जन्मानं जो ओबीसी आहे त्याला आरक्षण दिलं जातं. कारण त्याचं कारण असं आहे, आमच्या मागच्या हजारो वर्षाच्या कालावधीमध्ये आमच्या पिढ्यांनी मागासले पण सोसलंय.
गावच्या ग्रामदैवताच्या गाभाऱ्यामध्ये सुद्धा आमच्या या दलिताला प्रवेश नव्हता. गावच्या ग्रामदैवताच्या गाभाऱ्यामध्ये नाभिक असेल ड्युटी करायला नाही, धनगर असेल ढोल वाजवायला लावलं, भोई असेल पालखीला खांदा द्यायला लावलं. आणि यांनी काय करायचं? सरदार, वतनदार, जागीरदार, लगाव बत्ती. मग बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे गावकऱ्यामधल्या मध्यवर्ती दलिताला, गोरगरिबाला, कष्टकऱ्याला, सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीयाला ज्याला माणूस म्हणून नाकारलं, ज्याला मानवतेचं जीवन नाकारलं, ज्यांच्या लेकीबाळीवरती अन्याय अत्याचार झाले, ज्यांना या माझ्या या लोकशाहीमध्ये प्रत्येक माणसाच्या मनामध्ये ज्या देशामध्ये आत्मभान आलं पाहिजे, स्वाभिमान आला पाहिजे आणि या लोकशाहीमध्ये आम्हाला सुद्धा माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आहे. म्हणून आरक्षण दिलंय दादा. आरक्षण गरिबी हटावसाठी नाही दिलं, आरक्षण बंगला बांधायला नाही दिलं, आरक्षण स्कॉर्पिओ गाडी घ्यायला नाही दिलं, आरक्षण जमीन घ्यायला नाही दिलं. काय म्हणून? आमची 30 एकर जमीन होती, आता 2 एकरावर आला. काय ध्यान देऊन ऐका. मराठवाड्याच्या त्या क्रांतिकारी भूमीमध्ये त्या बीजेपीमध्ये मी बोलतो. काय म्हणतो हा माणूस? आमच्या 20 एकराच्या जमिनीला 2 एकरावर आलो. अरे तुमच्या नावावर 7 मार्कर आहे. पण माझ्या नाभिकाच्या, माझ्या सुगाराच्या, माझ्या लोहाराच्या, माझ्या कैकाऱ्याच्या, माझ्या नागपती दगडी गोसाव्याच्या, पांढऱ्याच्या, कैकाऱ्याच्या, गोल्ल, परी, घरशाच्या, लोहाराच्या, गाडी लोहाराच्या नावावर 7 वारा सुद्धा नाही. अरे एखादी नापिकी आली, एखादा अवकाळी पाऊस आला, तुमच्या 7 वाऱ्याला आमच्या सगळ्यांच्या खिशातले पैसे तुमच्या 7 वाऱ्याला जमा होता. कोरोनासारख्या कालावधीमध्ये 15 ते 20 माझ्या नाभिक बांधवांनी आत्महत्या केल्या, पण त्यांना मदत करायला या सरकारकडे पैसे नव्हते. जबाबदारी बोलतोय, चुकीचं बोलणार नाही, खोटं बोलणार नाही, कारण महामानवांच्या प्रतिमा माझ्या समोर आहे. आम्ही कधी कुठल्या नेत्याला शिवाय दिला नाही, आम्ही कुठल्या कधी समाजाच्या विरोधामध्ये कायदा हातात घेतला नाही, आम्ही 11 जातीच्या माणसांनी ती कायदा सुव्यवस्था चॅलेंज केली नाही. अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान, ते संविधान मानणारी तुम्ही आम्ही सगळी माणसं आहोत. त्यांनी काय म्हणायचं माहिती आहे का? आता तुझे वंचित किती, तू बोलतो किती, काय म्हणतो? आमच्या आरक्षणाला विरोध करणाऱ्यांचा असा पराभव करा, असा पराभव करा, असा पराभव करा की यांच्या 5 पिढ्या राजकारणात आल्या नाही पाहिजे. काय म्हणतो? एका बाजूला म्हणतो आम्हाला दलितांबरोबर विनंती करणार आहे, एका बाजूला म्हणतो मी मुसलमान समाजाला आरक्षण मिळवून देणार आहे, एका बाजूला म्हणतो ओबीसी बांधव आम्ही 50 रुपयाचं पेट्रोल आम्ही दोघांना टाकतो, आम्ही 2 जण गाडीवर बसून जातो. अरे पण बाबा मग त्यांचं घर का उद्ध्वस्त करायला निघालायस तू? याचं उत्तर आमच्या गावगाड्यामधल्या ओबीसींना त्यांनी दिलं पाहिजे. इथं राज्य मागासवर्ग आयोग, 4 राज्य मागासवर्ग आयोगाने माझ्या या जरांगे साहेबांच्या जातीचं सामाजिक मागासलेपण नाकारलंय. सुप्रीम कोर्टानं 650 पदाचं जजमेंट दिलंय. त्या जजमेंट मध्ये मराठा समाजाचं मागासलेपण नाकारलंय. राष्ट्रीय मागासवर्ग आयोगानं माझ्या मराठा समाजाचं पिछेपण नाकारलंय. तरी सुद्धा आमचे एकनाथराव शिंदे म्हणतात ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता आम्ही आरक्षण देणार. कसं देणार बरं? कुणब्यांच्या नोटीस अगोदर 1800 काय 100 किती वर्षापूर्वीचा 150-200 वर्षापूर्वीच्या त्यांना कुणब्यांच्या नोटीस माणसा सापडल्या. आता तुम्ही मराठवाड्यातील माणसा हात तुम्ही मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. निजामाकडे कशाला गेले तुम्ही? कशाला? वतनदार, जागीरदार, सरदार तुम्ही बरोबर म्हणून घेतला का निजामाकडे?
घेताना बोलून तुम्ही निजामाला सेवा द्यायला गेला होता का? तुम्ही वतनदारी करायला निजामाकडे गेला होता. तुम्ही गुंड्याची नोंद आणताय पण 7 वेळा तुमच्या नावावर किती एकराचा होता ते तुम्ही सांगत नाही. 10 गावं, 15 गावं, 50 गावं, 100 गावं तालुक्याचे तालुके वतनदार तुमच्याकडे होते. तुम्ही बरोबरदार नव्हता, तुम्ही आरोग्यदार नव्हता. नोट आता तुम्ही सांगताय कोणाला? हे का तुमच्या समोर सांगतोय? तर गावगाड्यातल्या माणसांना ह्या गोष्टी कळल्या पाहिजे. तुमचा आमचा विचार तुम्ही आम्ही सगळी लोक एकत्र घेऊन नुसते रॅली करून चालणार नाही, नुसत्या घोषणा करून चालणार नाही. संत भगवान बाबा सेवालाल अनिल बोलकर महात्मा भेटराव फुले ही माणसं सुद्धा कधीतरी तुम्ही आम्ही वाचली पाहिजे. त्यांचं ज्ञान तुम्ही आम्ही कधीतरी घेतलं पाहिजे. आता आजची परिस्थिती काय आहे? आम्ही वडीवरती गावामध्ये उपोषणाला बसलो. उपोषणाला बसल्यानंतर त्या वडीवरतीच्या तरुणांनी इथं सगळे उपस्थित आहेत आणि बिचारे खाली बसले. छातीचा कोट करून ते आंदोलन उभं केलं. त्या आंदोलनाला या माझ्या सगळ्या मराठवाड्यातल्या अरे तिथं बरोबरदार आला, तिथं आरोग्यदार आला, तिथं विमुक्त जाती आल्या, तिथं गोदरी संबळ वाजवत आला. आमच्या बंजारा समाजाचे तांबेच्या तांबे तिकडे आले. आमच्या बंजारी समाजाचे गावाच्या गाव आले. ट्रॅक्टरच्या गाडी मुस्तोड मजूर कामगार मुकादम सगळी लोक त्या वडोगोदरी गावामध्ये आले, वडीगोदरी गावामध्ये आले. आणि जसं जसं आंदोलन उभं राहायला लागलं तसा गड्याचा तिळपापड 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 एकत्र व्हायला लागला. माग शिवाजी महाराजांचा भला मोठा पुतळा आणि त्या प्रतिमेच्या समोर काही शिव्या द्यायला लागला. आमच्या माता भगिनी टीव्ही बघतात, आमच्या लेकीबाळी टीव्ही बघतात. आई माईवरती शिव्या द्यायच्या, मुख्यमंत्र्याला शिव्या द्यायच्या, सन्माननीय छत्रपती भुजबळांना शिव्या द्यायच्या. शिव्या डायरेक्ट आई माईवरून शिव्या. अरे आंदोलनाचा नेता शिव्या देणार असतो का? आंदोलनाचा नेता आरक्षण हिसकावून घेणार असतो का? पंक्तीला बसून आमच्या 11 परळ जातीच्या ताटामध्ये अन्न खेचून घेणारा असतो का? संविधानाची चौकट मोडणारा नेता असतो का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्यांना तुम्हाला मला विचारावी लागतील. आज तुमचा आमचा आवाज देशाच्या संसदेमध्ये कोण ठेवणार? स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांनी तुम्हाला मला ठाम भूमिका घ्यावी लागेल. काय भूमिका होती गोपीनाथराव मुंडे यांची? आवाज असल्यावर समजून घ्या. काय होती गोपीनाथराव मुंडे यांची भूमिका? 2011चा साला येऊन गेलो. 2011 साली समीरराव भुजबळ खासदार होते, आमचे गोपीनाथराव मुंडे खासदार होते, तिथून लालू प्रसाद यादव खासदार होते. उत्तरेमध्ये अनेक ओबीसीची मंडळी आली आणि त्यांच्या संसदेला ठराव मांडला. आमची ओबीसीची जात न्याय करण्याचा करा, आमच्या ओबीसीला बजेट द्या, आमच्या ओबीसीला न्याय द्या. मंडळ आयोग अर्धाच लागू केला, अर्धा. आता माझ्यासमोर काही सभापती बसले, काही जिल्हा परिषद सदस्य बसले, काही नगरसेवक बसले, काही सरपंच मंडळीची असंख्य संख्या आहे माझ्यासमोर. तुमच्या आमच्या पंचक्रासमध्ये जागा किती मिळते का? 56,000 जागा आहे. त्या 56,000 जागा गेल्या. गेली 4-5 वर्ष झाली या महाराष्ट्रात निवडणुका होत नाहीत. कोर्टामध्ये केस चालू आहे. तिथं हे सरकार जाऊन आम्हाला निवडणुका घ्यायच्या आहे, तुम्ही सुनावणी घ्या आणि लवकर निर्णय द्या म्हणत नाही. पालकमंत्र्याच्या माध्यमातून आणि सचिवाच्या माध्यमातून इथं राज्यकारभार होतोय. ही लोकशाही आहे. तुम्हाला आम्हाला संसदेत आरक्षण नाही, तुम्हाला आम्हाला विधानसभेत आरक्षण नाही. माझ्या दलित बांधवांना जर बाबासाहेबांनी एससी आणि एसटीचं जर विधानसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये आरक्षण दिलं नसतं तर तुमचे आमचे दलित बांधवांना खासदार झाले असते का? विचार करा. झाले असते का? गावगाड्यामध्ये पंचायतीला तुम्ही आम्ही भांडायचं, गावगाड्यामध्ये जिल्हा परिषदेला जातीमध्ये तुम्ही आम्ही भांडायचं. पण महाराष्ट्राच्या कायद्याच्या समाजाला जायची वेळ येते त्यावेळी
इथे वारपे कोणाचे वारपे म्हणते का? आदरणीय शरदचंद्रजी पवार, आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब, आदरणीय भारतीय जनता पार्टीचे नेते, आदरणीय काँग्रेसचे दुर्गाचार्य प्रत्येक जिल्ह्याचे ही सगळी वारपी मंडळी ज्यावेळी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये जायची वेळ येते त्यावेळी ही माणसं विधानसभेचे तिकीट, लोकसभेचे तिकीट आपल्या पाहुण्या रावळ्यांना देतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुग्रास असा स्वयंपाक बनवला लोकशाहीच्या माध्यमातून. तो स्वयंपाक पंक्तीला बसलेल्या माणसांना या वाढप्याने तोंड बघून वाढला, पाहुण्या रावळ्यांना वाढला. आजही आमच्या गावगाड्यामधला दीन दलित गोर गरीब कष्टकरी भटक्या विमुक्त जाती जमाती बलुतेदार अलुतेदार आज आमच्या गावगाड्यामधल्या एखाद्या बलुतेदाराच्या पोरीला वाटतं मला या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये जायचंय, मला या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये जाऊन या भटक्या विमुक्त जाती जमातीला न्याय मिळवून द्यायचंय. देतात का तिकीट तुम्हाला लढायला? नाही देत. देतात का खासदारकीचं तिकीट? नाही देत. बीड जिल्ह्यामधल्या सगळ्या लोकांचं मी हरकत असं स्वागत करेन, आभार मानेन. गावागावामध्ये माता भगिनी रस्त्यावर उतरतायत, गावागावामध्ये म्हणतात आम्ही कोण आहोत? आम्ही खासदार आमदाराची पोरं नाही. आम्ही गावागावामध्ये आमचा सत्कार होतोय. भगवान बाबाच्या मंदिरात घेऊन जातात, सेवादाराच्या मूर्तीला हार घालायला घेऊन जातात, अहिल्यादेवी होळकरांच्या मूर्तीला प्रतिमेला हार घालायला घेऊन जातात. माणसं जागी होते, माणसं रस्त्यावर उतरले, माणसं बोलायला लागले, माणसं चालायला लागले, चालणारी माणसं धावायला लागले. आता नेते मंडळींची कसोटी आहे. आता नेते मंडळींनी समजूतदारपणाची भूमिका घेतली पाहिजे. कोणी गोपीनाथ मुंडे झालं पाहिजे, कारण गोपीनाथराव मुंडे एका बाजूला शेतकऱ्यांचं, एका बाजूला ऊसतोड मजुरांचं नेतृत्व करायचं, दुसऱ्या बाजूला या महाराष्ट्रामध्ये कुणाला आमदार करायचं, कुणाला खासदार करायचं, कुणाला पाडायचं, याची चांगल्याची भूमिका घेणारे गोपीनाथराव मुंडे. गरज आहे ना आपल्याला एका ओबीसीला एका चांगल्या नेत्याची किती दिवस मदत व्हायचं? कोणी आमदार तुमच्या तालुक्याचं सांगा बरं? नाही, मला नाव नाही, मला माझं ज्ञान कमी. बर ठीक आहे, आमदारांना तुमचा मग ओबीसीची एवढी आंदोलनं चालू आहे, एवढा मोठा मोर्चा इकडे निघालाय, तरी त्यांनी तुम्हाला पत्र दिले का? या कायद्याच्या सभागृहामध्ये तुमच्या लोकप्रतिनिधीने, तुमच्या आमदारानं तुमच्या प्रश्नावरती काही प्रश्न विचारला का? मग आता पत्र द्यायची का? आता काही माणसं मंदिर आले, राजकारणावर बोलायला लागले, कारण राजकारणाच्या जोरावरच या माणसाने तुमचं आमचं आरक्षण संपवण्याचा घाट घातलाय. आपल्याला कसा वाचतो माहिती का? कसा वैयक्तिक घेऊ नका बोली, कसा फक्त एकाच जीवाची दखल करतो. पण हे पुढारी एकनाथराव शिंदे या 12 करोड जनतेचे मुख्यमंत्री, तुम्ही कलम कसायाची भूमिका करू नका. कारण तुम्ही कलमानं जर कसायाची भूमिका घेतली तर माझ्या महाराष्ट्रामध्ये 60% जनता उद्ध्वस्त होणार आहे. सगळ्या सोयऱ्याचा अध्यादेश आणू नका. सगळ्या सोयऱ्याचा अध्यादेश जर आला, काय सगळे सोयरे? सगळे म्हणजे रक्तानं आणि दुधानं, म्हणजे रक्ताचं नातं आणि दुधाचं नातं म्हणजे सगळे, आणि सोयरे म्हणजे लग्न झाल्यानंतर जे सोयरे तयार होतात ते सगळे. या साऱ्यांना आरक्षण द्या म्हणते. सगळ्या सोयऱ्याचा जर अध्यादेश आला, फक्त ओबीसीचं आरक्षण जाणार नाही, तर माझ्या आंबेडकरी जनतेचं सुद्धा आरक्षण जाणार आहे, माझ्या आदिवासी बांधवांचं आरक्षण जाणार आहे. खटल्यामध्ये रिझर्वेशनची चौकट उद्ध्वस्त होणार आहे. म्हणून गावागाड्यातल्या सगळ्या लोकांना माझं सांगणं आहे, बाबांनो तुम्हाला आम्हाला जागा घ्यावं लागेल, तुम्हाला आम्हाला संविधानाचा अर्थ समजून घ्यावा लागेल. बीड जिल्ह्यामधल्या सगळ्या लोकांना माझी विनंती आहे, कळकळीची विनंती आहे. 6 जागा आहेत, 6 जागा, 6च्या 6 जागा तुमच्या असल्या पाहिजे.
लंगोटीचा काल परवा एक तज्ञ काय म्हणला, आम्ही 60% म्हणला महाराष्ट्र. काय म्हणला, आम्ही 60%. म्हणजे यांचे खासदार निवडून आले की यांची संख्या वाढली. त्यांचे आमदार 288 पैकी 180 सरासरी 180 आमदार आले की यांची संख्या वाढली. गावागाड्यातल्या सगळ्या लोकांना गुलाबीतून बाहेर यायचं आहे. मी एक उदाहरण सांगतो शेवटचा, आणि माझं मनोगत मी समारोपाला जातो तुमचा आशीर्वाद. कारण एवढा उत्साह होता, एवढी एनर्जी होती तुमच्यामध्ये की रॅली बघितल्यानंतर ओबीसीचं वादळ काहीतरी आता गडबड. आता तुमची जबाबदारी. आता तरुणांनी घोषणा दिल्या ना, तुम्हाला सांगतो आम्ही ज्या उपोषणाला बसलो होतो 4-5 तरुणांनी जिल्ह्यामध्ये आत्महत्या केली. काहींचा पराभव झाला तर त्यानंतर एकाही तरुणांना आत्महत्या केली. आत्महत्या अजिबात करायची नाही. तुम्हाला एक सांगतो, मतदानाला जाताना एकट्याने मतदानाला नाही जायचं. काय म्हटलं मी तुम्हाला, मतदानाला जाताना एकट्याने मतदानाला जायचं नाही. तरुणांनो, निवडणुका लागल्यानंतर गावाचा कैवार नाही घ्यायचा. मी तरुण म्हणून मी 100 मतं माझ्या मताला कशी पाडून दाखवेल हा संकल्प करून म्हणजे धुंदीनं मतदानाला जायचं, धुंदीनं वाजत गाजत जायचं. आज जशी रॅली काढली तशी लोकशाहीमधला उत्सव म्हणजे मतदानाचा दिवस. आपला प्रतिनिधी, आपला नायक प्रतिनिधी, तुमच्या घरामधला माणूस निवडून द्यायला वाजत गाजत त्या मतदानाच्या केंद्रावर जायचं. का सांगायला लागलं या सगळ्या गोष्टी? रात्री बातमी जे हाकेसर नावाचं कोणतरी माणूस आलं होतं, लई बोललो. मग भाऊला सोडून चालतं का? मग आमच्या दादाला सोडून चालतं का? अजिबात नाही. तुम्हाला आम्हाला तुमच्या आमच्या हक्काचं, तुमच्या आमच्या पिढ्याचं आत्मस्वाभिमानाची लढाई. राजसत्ता राजपाट मागून मिळत नसतो. राजसत्ता राजपाट मी नेहमी सांगतो, त्या तरुणाच्या मनामध्ये जिगर निर्माण झाली पाहिजे. राजसत्ता राजपाट मागून मिळत नसतो तर तो नेहमी हिसकावून घ्यायची तयारी तुम्हाला. आणि जी माणसं पवार साहेबांच्या विरोधामध्ये आधी दादा पवार नागपूर तुला यांना कळत नाही. गेंड्याच्या कातडीची माणसं आहे. तुमचं आमचं आरक्षण वाचवायला पुढे जाऊ आंबेडकर परत जन्माला येणार नाही. हे आरक्षण तुम्हाला आम्हाला वाचवावं लागेल. काय पुढे शाहू आंबेडकर प्रत्येक माणसाला न्याय भेटला पाहिजे, प्रत्येक माणूस जगला पाहिजे, प्रत्येक माणूस शिकला पाहिजे, माता भगिनीला शिक्षण घेता आलं पाहिजे, दलिताला गावगाड्यात येता आलं पाहिजे. आमचे जरांगे म्हणतात आम्ही मागास झालोय, आम्ही मागास झालोय, आम्ही मागास झालोय. अरे मग तुम्ही मागास झाला असाल तर पुढारले कोण? मग ओबीसीच्या आरक्षणामुळे तुम्ही मागास झाला तर मग ओबीसीच्या आरक्षणामुळे ओबीसीचे 50-50 कार्यकारी पाहिजेत, 50 आमदार पाहिजेत, 8 खासदार पाहिजेत. मगापासून मी आमदार खासदार का बोलतोय माहितीये? गावगाड्यामध्ये पंचायतीमध्ये काहीच नसतं बाबांनो. महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये तुमच्या हिताचा कायदा लिहिला जातो. महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये तुमच्या खिशातल्या पैशाची तिजोरी केली जाते. त्यामुळं त्या तिजोरीतला पैसा तुम्हाला आम्हाला तुमच्या लोकसंख्येच्या प्रमाणात मिळायचा असेल, त्या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये तुमच्या हिताचा कायदा लिहायचा असेल तर आमदार खासदारांची संख्या तुमच्याची वाढली पाहिजे. खूप काही बोलता येईल सांगता, खूप काही गोष्टी सांगता येईल. तुमच्या आमच्या घरामध्ये बघा, एक उदाहरण सांगतो आणि माझं थांबवतो. तुमच्या आमच्या घरामध्ये जर लेकरूबाळ जन्माला आलं, मातृभाऊमध्ये तुमच्या मंडळी आहात. तुमच्या आमच्या घरामध्ये एखादं लेकरू जन्माला आलं, त्याचं बारसं घातलं जातं आणि ते बारसं घातल्यानंतर तुमच्या आमच्या लेकीवाडी वस्तीवरच्या सगळ्या माता भगिनी सुवासिनी सगळ्या येतात. पाळणा सजवला जातो, पाळण्याला दोरी बांधली जाते. माता भगिनी कामामध्ये काय पूर्ण करतात, नाव ठेवतात आणि मग सगळ्या जणी मिळून पाळणा म्हणतात. पाळणा आणि तो पाळणा काय म्हणतात? पाळणा म्हणतात माझा माझ्या शिवाजीगड, माझा श्री कृष्णगड, माझा प्रभू रामचंद्रगड. पण आमच्या जरांगे पाटलांच्या घरामध्ये जर एखादं लेकरू जन्माला आलं
आणि त्यांच्या माता भगिनी ज्यावेळी आभारसाहेब खातात त्यावेळी त्यांना शिवाजी महाराजांचं नाव नाही आठवत, त्यावेळी त्यांना भगवान रामाचं नाव नाही आठवत, त्यावेळी त्यांना प्रभू रामचंद्राचं नाव नाही आठवत. त्या काय म्हणतात माहितीये का? माझा आमदार ग, माझा खासदार ग. मग आता आमदार खासदार एकच असतो तालुक्याला. आता आमदार खासदार नाही जमलं की माझा बँकेचा चेअरमन ग, मग कारखान्याचा चेअरमन ग, माझं ते बी घरातच असतं. मग ते बी नाही जमलं माझा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष ग, आणि माझा DCC बँकेचा चेअरमन ग. आणि तुम्हाला काय म्हणायचं? माझा पोरगा शिक्षक कसा होईल, माझा पोरगा पोलीस शिपाई कसा होईल. बाईक बोलत नाही. आपण स्वप्न बारकी बघतो, छोटी बघतो. बाबासाहेब म्हणायचे लो एड इज काय, बारकुळ स्वप्न बघणं हा गुन्हा आहे, गुन्हा. मोठा स्वप्न बघा, मोठा गावामध्ये अरे बरंगे तू काय म्हणतो? 288 आमदार मला पाडायचे, फार माझ्या तुला आमच्या शुभेच्छा आहे. काय म्हणतो? 288 आमदार पाडायचे. अरे जरांगे त्याची सुरुवात माझ्या माजलगावमधून कोण सोडायची? काय काम आहे सांगा बरं मला. स्पेशालिटी काय आहे त्या माणसाची सांगा बरं, मला पण माहित नाही. साधं ज्ञान कमी, सध्या पैसा आणि पैसा पण शकता. अरे वा काय माहिती आहे त्याला? गावगड्यामधल्या विजय प्रवर्गामध्ये कोण येतं? जर त्या सोडतीनं मला इकडं सांगितलं की बाबा भट्ट्या विमुक्ताचं आरक्षण कोणाला दिलं गेलंय, यामध्ये कोण कोण येतंय हे जर या आमदाराला इथं मला सांगितलं तर मी तुमचं म्हणेल द्या. काय पडलं त्यांना? म्हणजे विश्वास केली, बजारात तांब्यात राहलेली, बांधणं मारवाड्या घातलेली नुसती. काय माहितीये त्याला? जंगलाचे मेंढपाळीचा व्यवसाय करतेली, 12 बरोबर गावात एका 5x5च्या दुकानामध्ये व्यवसाय करते. काय माहिती आहे त्यांना? फक्त माहिती निवडणुका आल्या, पैसा काढायचा, निवडणुका जिंकायच्या, पुन्हा 5 वर्ष आराटूर. बाबांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हे अपेक्षित नव्हतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे तुम्हाला राज्यासाठी समाज बनायचंय, असंच म्हणले का हो? कारण तुमच्या आमच्या मताला लाख मोलाचा अधिकार दिलाय. टाटा, बिर्ला, अंबानीच्या मताला जेवढी किंमत, तेवढीच माझ्या समोर बसलेल्या प्रत्येक माणसाच्या मताला किंमत. मग हे मतदान तुम्ही या दरोडे फिरांना चोरांना देणार. त्यांनी महाराष्ट्रातली तिजोरी लुटली आणि यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचा कलश माझ्या मुंबईला घेऊन आले. त्यावेळी यशवंतराव चव्हाणांना प्रश्न विचारला, हा महाराष्ट्र मराठी माणसांचा होणार का मराठ्यांचा होणार? यशवंतराव चव्हाण म्हणजे हा महाराष्ट्र मराठी माणसांचा होणार, आता पगड जातींचा होणार, 12 बलुतेदारांचा होणार. पण आमच्या शरदचंद्रजी पवारानं सुप्रिया सुळे खातात. शरदचंद्रजी पवार देशाचे, अजितदादा पवार उपमुख्यमंत्री, रोहित पवार आमदार. किती झालेली मोजली बरं का? आता कोण होतो? योगेंद्र पवार आलाय. योगेंद्र काय चाललंय? आणि आमच्या 4 पिढ्या खपल्या, आमच्या 4 पिढ्या चळवळी लागून गेल्या. गावोगाड्या मंडळांचे गरीबांचं दुःख पुसण्यामध्ये आमच्या 4 पिढ्या गेल्या. आणि तुमचं शेवटं पोरग लगेच आमदार खासदार. हे डोक्यातनं काढून टाका. कोण बाबाला, कोण दादाला करणं काम झालं. एखादी चळवळ उभी कर. या लोकांनी कधी ही चळवळी लढल्या ध्यान देऊ नये का? शेतकऱ्यांची चळवळ शरद जोशीने लागली, कामगारांची चळवळ जॉर्ज फर्नांडिस मनोदंडाला करू लागली. यांनी कुठली चळवळ लढली का? हे कधी विरोधात बसले का?
कायम सत्तेमुळे कायम आमदार ठरला आणि तुम्ही आम्ही ऊस तोडायचा, तुम्ही आम्ही मतदान करायचं. ओबीसीला एखादा जर पोरगा पुढे आला, निर्मला द्या, तुमच्या आमच्यातला एखादा पोरगा फ्रूट कर्तृत्वावर कामाला कष्ट करून जर पुढे आला तर त्याला काय करतात माहिती आहे का? ओबीसी सेलचा प्रमुख, भटक्या विमुक्त आघाडीचा प्रमुख, अल्पसंख्याक आघाडीचा प्रमुख, काय बनवतात? अल्पसंख्याक आघाडीचा प्रमुख, भटका सेल, भटका काय भटका सेल. अरे अरे राजा दो, अरे राजा हो नाही विधानसभेच्या तिकीट. अरे तुमच्या पिढीला किमान पंकजाताईला लढायला तर संधी भेटली. या आमच्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये 12 लोकसभा गावात एक लोकसभा आहे. त्या लोकसभेमध्ये ओबीसीची संख्या 13 लाख आहे आणि त्या एकट्या नगराची संख्या 7 लाख आहे. पण कधी सुद्धा धनगराला तिकीट मिळत नाही. 2 नंबरला लोकसंख्या म्हणतात, 2 नंबरला. तुम्ही म्हणाल सर तुम्ही धनगरावर बोलायला लागला. धनगराची 2 नंबरला लोकसंख्या आहे तर धनगराचा खासदार होऊ शकत नाही, आमदार होऊ शकत नाही. मग माझ्या गावामध्ये 12 बलुतेदार, 18 बलुतेदारांची काय अवस्था असते. मग आता तुमची आमची जबाबदारी ही येते की तुम्ही आम्ही सगळ्या लोकांनी एकत्रित आलं पाहिजे. 2 पावलं मागं, 2 पावलं पुढं. कुणाला पंचायतीचा मेंबर, कुणाला सरपंच, कुणाला नगरसेवक, कुणाला सोसायटीचा अध्यक्ष, कुणाला एपीएमसी म्हणजे मार्केट कमिटी. तुम्ही आम्ही सगळ्या लोकांनी एकत्रित आलं पाहिजे. तुमच्या आमच्या हक्काची अधिकाराची लढाई तुम्ही आम्ही वसंतराव नाईकांची भूमिका बघितली पाहिजे. तुम्ही आम्ही छगनराव भुजबळांना पाठिंबा दिला पाहिजे. अरे 400 जातीची भाषा मानणाऱ्या माणसाला हा माणूस मतदान करतोय आणि हे सगळे आमदार, खासदार, मंत्रिमंडळातले सगळे सदस्य, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री शब्द बोलायला तयार आहे. काय सांगणार? आमच्या ओबीसीच्या मताचा अधिकार काढून घेतला काय? तुम्हाला मराठ्यांच्या मताची काळजी आहे? आमच्या 50-60% लोकांच्या ओबीसीच्या मताची काळजी यांना नाही. आता जास्त बोलत नाही बरं, जसा आपण बसला तरी बोलत नाही. कारण काय, तुला ही संधी भेटत नाही ना. अरे 18 पगडजातीची माणसं एका ठिकाणी झाली. 18 पगडजातीची माणसं. माझ्या पुढेच्या आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये ओबीसीची चळवळ उभी राहिली नाही म्हणून या माणसांचं फावलं. घराणी आमदार खासदार होत आहेत. मक्तीदारी यांना, कारखानदारी यांना, उद्धव जमीन यांना. आणि आम्ही मागास झालोय. आम्हाला ओबीसीचं आरक्षण पाहिजे. आम्हाला मराठा त्याच्यात आम्हाला नाही, धनगराला त्याच्यात आम्हाला नाही. साहेब 288 पैकी आपल्या 60% लोकांना 100 आमदार त्याच्या जागा सोडावं आहोत आणि आमचं अख्खं आरक्षण तुम्हाला घ्यावं. शिक्षणामधलं, नोकऱ्यामधलं, आमदारच्यामधलं, खासदारच्यामधलं, मुख्यमंत्री पदामधलं या माझ्या बांधवानं त्यांच्या लोकसंख्येपेक्षा 5 पट भोगलाय. आणि हा चालगे नावाचा केरमुड्या काय म्हणतो, नावाचा 5वी नापास माणूस, त्याला संविधान माहित नाही. अरे याच्या कधी माझे प्रो शाहू आंबेडकर कधी दिसले नाही. आरक्षण कुणी दिलं? आरक्षण मिळायसाठी कोण खपलं? त्या महामानव बाबासाहेबांचं नाव कधी दिली? यांनी 56 मोर्चे काढले. त्या 56 मोर्चामध्ये माझ्या आंबेडकरी जनतेला सांगणं आहे, त्या 56 मोर्चामध्ये सगळ्यात महत्वाची त्यांची मागणी होती अॅट्रॉसिटी कायदा रद्द करा. बदलच बरोबर नाही बघा, सगळ्या मागण्या काढून बघा. अॅट्रॉसिटी कायदा रद्द करा. आमच्या ओबीसीच्या नेत्याने कधी अॅट्रॉसिटी कायदा रद्द करा म्हणलं? आमच्या ओबीसीने कधी म्हणलं का अॅट्रॉसिटी कायदा रद्द करा? अॅट्रॉसिटी कायदा म्हणजे हजारो वर्षाच्या कालावधीमध्ये ज्या दलितांवरती अन्याय अत्याचार झाला त्या लोकांचं संरक्षण करणारा कायदा म्हणजे अॅट्रॉसिटी कायदा. काय म्हणतो गरीब आगे आणि दलित भाऊ. मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेबांचं नाव देण्याचा विषय आला त्यावेळी मराठवाड्यामध्ये दलितांची घरं तुम्ही जाळली. काल परवा या बीडचा खासदार
काम झाले बीडमध्ये. त्या माणसाचं काय काम आहे मला तर काय माहित नाही बरं का. काम काम काय काम हो ऐका 2 मिनिटं ऐका त्या माणसाला एका माझ्या मुस्लिम बांधवाला फोन केला. खासदार साहेब आम्ही तुम्हाला मदत दिल्याची तुम्हाला आम्ही खासदार केलं. त्या विशाल घरावरती पड पावसामध्ये माझ्या मुस्लिम माता भगिनीवरती त्याची मशीद बांधली जात आहे, त्याची घरं उद्ध्वस्त केली जात आहेत, लेकरवाला बाहेर उघडून राहत आहेत. तुम्ही एक स्टेटमेंट द्यायला पाहिजे होतं. काय विचारायला जाऊ तुम्ही आमचं तुमचे एक मत मांडायला पाहिजे. आम्ही तुम्हाला मत दिली काय चुकीचं बोलला हो काय बोलला माहिती का. हा मस्त खासदार काय बोलला तू मला आदेश देतोस का तुझे हे सांगण्याची पद्धत कुठली. अरे तू आमचा लोकप्रतिनिधी तू देशाचा खासदार आहे नुसता बिल दिल्याचा नाही. अरे बाबा नो हे तुमची आमची माणसं कधीच नाहीत नव्हती आणि असणार नाहीत. ज्यांना फक्त पैसा दिसतो एवढं क्रांतिकारी एवढं सगळं वास्तव एवढं सगळं संविधानात्मक बाबांनो 2 महिन्यानंतर तुम्हाला मला जागा व्हावं लागल. आता राजा राणीच्या पोटाला जन्माला येत नाही. आता राजा मतदारांना जन्माला घालावा लागेल. आम्ही ती भाषा बोलतोय कशाच्या जीवावर बोलतो. आमच्या मनामध्ये एवढी ताकद येते कुठून. आम्ही लोकशाहीमध्ये राहतो. आमच्या पाठीमागं बाबासाहेबांचं संविधान आहे. आमच्या पाठीमागं गोपीनाथ मुंडेंची अदृश्य शक्ती आहे. अजिबात रस्त्यावर याची भाषा करू नका पाण्याची भाषा करू नका. हा बाबा मी एका एकाला बघतो अरे हिटलरचं चाललं नाही जगात. अरे तू कोण कुठला त्यामुळं बाबांनो खूप काही बोलता येण्यासारखं आहे. खूप काही बोलू परत कधी बोलू. लय तुम्हाला ऐकायचं असेल तर युट्यूबला जायचं नाव टाकायचं सगळं ऐकायला मिळतं. पण जाता जाता एकच सांगेन या बीड जिल्ह्यामध्ये 6 आमदार या सभागृहामध्ये सुद्धा आता नावं घ्यायला येणार आहे. अरे नाही ना मला पडला पाहिजे. ज्या माणसाने आमच्या ओबीसीच्या आरक्षणाच्या संदर्भात भूमिका घेतलेली आहे तोंडाला मुस्कं लावून गप्प बसले. जे मूग घेऊन गप्प बसले. मतदानाच्या दिवशी आपल्या गावामध्ये या माणसांना प्रवेश सुद्धा द्यायचा नाही. का बोलतोय हे सगळं वेदना आहे. आमची जन आक्रोश आहे. आम्हाला समजून घ्या. आमचं काय म्हणणं आहे का आमचा एक माणूस तुम्हाला चालत नाही. एक माणूस आमचा जलील चालत नाही. आमचा पंकजाताई चालत नाही. आमचे बाळासाहेब चालत नाही. बाबांनो खूप काही बोलता येण्यासारखं खूप वेळ बोललो. तुम्हा सगळ्या लोकांचं मी आभार व्यक्त करतो. तुम्ही आमचं स्वागत ज्या पद्धतीने केलं त्याला कुठलीही तोड नाही. धन्यवाद. जय हिंद, जय भीम, जय ज्योती, जय क्रांती, जय मल्हार, जय भगवान.